काल वाल्मिक कराड याला केज इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर वाल्मिक कराड याच्यावर मकोका लागल्यानंतर परळीमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं होतं। वाल्मिक कराड याच्या समर्थनाकडून परळी अचानक बंद करण्यात आली होती आणि परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर देखील वाल्मिक कराडचे जे समर्थक आहे यांनी देखील ठिय्या मांडला होता। या ठिय्यामध्ये वाल्मिक कराडाची आई आणि त्याच्या पत्नी हे देखील सहभागी झाली होती। सकाळी 11 पासून रात्री 9 पर्यंत हा ठिय्या चालला होता आणि एकच गोंधळ परळी शहरामध्ये निर्माण झाला होता। रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन झालं होतं त्या ठिकाणी आणि अनेक ठिकाणी जाळपोळ देखील झाली होती। महामार्गावरती टायर जाळले होते आणि याच सुरक्षेच्या कारणास्तव एस टी महामंडळ देखील काल बसच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आलेल्या होत्या आणि आज जे वाल्मिक कराडाचे समर्थक आहेत यांनी परळी बंदची हाक दिली आहे। मात्र त्यापूर्वी आत्ता सकाळी 10 वाजता वाल्मिक कराडाचे समर्थक आहेत यांची एक बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे। मात्र परळी शहरात सध्या तरी ज्या बाजारपेठा आहेत ते बाजारपेठा उघड्या झाल्या नसल्याचं हे चित्र सध्याचं दिसतंय आणि इथून पुढची जी समर्थकांची बैठक झाली होईल आणि त्यानंतर परळी शहर बंदची हाक जी आहे ते पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता परळी शहरात नेमकं वातावरण आज देखील कशा प्रकारचं राहणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। संदीप भोसले, साम-टी न्यूज, परळी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।